सोलापूरमध्ये आलेल्या महापुरानं अनेकांचे संसार उद्ध्वस्त केलेत। उत्तर सोलापूरच्या तिर्हे गावातील गायकवाड बहिणींची स्वप्नही पाण्यात वाहून गेली आहेत। स्पर्धा परीक्षांची पुस्तकं, लॅपटॉप सगळं भिजले। झी 24 तासनं ही बातमी दाखवताच या गायकवाड बहिणींना मदतीचा ओघ सुरू झालाय। मात्र या महापुरानं या पिढीच्या मनावर मोठा आघात केलाय। पाहूया। आमचे स्पर्धा परीक्षेचे, शाळेचे आतापर्यंत जेवढे कमवलेत पुस्तकं, ट्रॉफी तेवढे सर्व पाण्यामध्ये मिक्स झालेले आहे। 5 वर्षात जेवढं कमवलं होतं ते कमवलेलं सगळं ते वाहून गेलेलं आहे। काय सुद्धा राहिलेलं नाही। आतापर्यंत पुस्तकं जी गोळा केलेली होती पुस्तकं सुद्धा वाहून गेलेले आहेत। हे पुस्तक नाही म्हणतात 400, 450, 500 पर्यंतचं पुस्तक आहे, तरी हे पुस्तक सुद्धा भिजून गेलेलं आहे। सरकारला विनंती आहे की प्रत्येक माणसाला प्रत्येक सरसगट तुम्ही दुष्काळ निधी किंवा ओला दुष्काळ जाहीर करावा। सोलापूरमधील सीना नदीला आलेल्या पुरानं सोलापूरकरांच्या डोळ्यात पाणी आणलं। कुणाचं पीक गेलं, कुणाचं घर गेलं, कुणाची जनावरं गेली, तर कुणाचा अख्खा संसार उघड्यावर पडला। सारं काही वाहून गेलं। अगदी पाहिलेली सगळी स्वप्नही याच पुरात वाहून गेली। उत्तर सोलापूर तालुक्यातील तिर्हे गावात राहणारं हे गायकवाड कुटुंब। या गायकवाड कुटुंबातील सायली आणि कोयल या 2 बहिणींनी अधिकारी होऊन चांगलं आयुष्य जगण्याची स्वप्न पाहिली। मात्र सीना नदीला आलेल्या महापुरानं त्यांच्या स्वप्नांचाही चिखल केला। आई वडिलांनी शेतमजुरी करून मुलींसाठी शैक्षणिक साहित्य घेतलं। मात्र या पुरानं त्या कष्टावरही पाणी फिरलं। स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांची रद्दी झाली, महागडा लॅपटॉपही भिजला, पुढील शिक्षणासाठी साठवलेले पैसेही भिजले। डोळ्यांमध्ये अधिकारी होण्याचं स्वप्न घेऊन जगणाऱ्या या दोघींच्या डोळ्यात आज केवळ अश्रू दाटलेत। सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी परिस्थिती झाली आहे। आता तुम्ही बघू शकता आमचे स्पर्धा परीक्षेचे, शाळेचे आतापर्यंत जेवढे कमवलेत पुस्तकं, ट्रॉफी तेवढे सर्व पाण्यामध्ये मिक्स झालेले आहे। एक रुपया बचावून पप्पांनी खायला दिलेले पैसे जमा करून साठवून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो, ते सुद्धा पाण्यात मिक्स झाले। 5 वर्षांपूर्वी आलेल्या पुरानं सगळं वाहून नेलं। 5 वर्षात कष्ट करून सगळं पुन्हा उभं केलं। मात्र पुन्हा एकदा पुरानं संसार उद्ध्वस्त केला। आता यातून कसं उभं राहायचं असा सवाल या गायकवाड बहिणींनी विचारलाय। आई वडील आहेत, त्या आई वडिलांचं तर आमचं शिक्षण झालं नाही। आम्ही 5 बहिणी आहोत, आम्हाला एक भाऊ आहे। आई वडील मजुरी करते, ती मजुरी करत त्यांनी सगळं धान्य ती गोळा केलेलं आहे। परंतु आतापर्यंत 2020 मध्ये जो पूर आलता त्या पुरामध्ये सगळं वाहून गेलं होतं, पण या 5 वर्षात जेवढं कमवलं होतं ते कमवलेलं सगळं ते वाहून गेलेलं आहे। काय सुद्धा राहिलेलं नाही। आतापर्यंत पुस्तकं जी गोळा केलेली होती पुस्तकं सुद्धा वाहून गेलेले, तरी या पुरानं सगळं जे उद्ध्वस्त केलंय ते भरून काढणं खूप मुश्किल आहे। आता ही बघू शकता तुम्ही हे पुस्तक नाही म्हणतात 400, 450, 500 पर्यंतचं पुस्तक आहे, तरी हे पुस्तक सुद्धा भिजून गेलेलं आहे। झी 24 तासनं या मुलींची व्यथा दाखवल्यानंतर या गायकवाड बहिणींना मदतीचा ओघ सुरू झाला। सायली गायकवाड यांच्या संपूर्ण शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेल्या वामन येलमार आणि त्यांच्या पत्नीने घेतली। झी 24 तासने एक बातमी दाखवली। त्या बातमीमध्ये सायली गायकवाड व तिच्या पूर्ण कुटुंबाचे जे नुकसान झाले, तिच्या शाळेचे साहित्य असेल, शिक्षणासाठी जो पैसा साठवून ठेवलेला होता तो पैसा, त्याचे झालेले नुकसान, या सर्व गोष्टी झी 24 तासने दाखवले। ते दाखवल्यानंतर ती बातमी पाहून आम्ही सोलापूरचे प्रतिनिधी अभिषेक यांना आम्ही संपर्क साधला व त्या कुटुंबाचा क्रमांक घेऊन त्या कुटुंबाशी आम्ही संपर्क साधून त्या मुलीचा सर्व शिक्षणाचा खर्च एक खारीचा वाटा म्हणून आम्हाला उचलण्याची संधी द्यावी अशी आम्ही त्यांना विनंती केली। त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला। मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे सोलापुरातील शेकडो ग्रामस्थांच्या डोक्यावरचं छप्परच गेलंय। उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ तालुक्यातील ग्रामस्थांना मिळेल त्या जागी आसरा घ्यावा लागतोय। अनेक ग्रामस्थांनी पत्र्याच्या शेडचा आधार घेतलाय।
एवढंच आम्हाला सरकारला विनंती आहे की प्रत्येक माणसाला प्रत्येक सरसगट तुम्ही दुष्काळ निधी किंवा ओला दुष्काळ जाहीर करावा आणि काय असेल ती मदत करावी। घरातला संसार उपयोगी सगळ्या वस्तू सगळ्या पाण्यात गेले, चटणी मीठ तेल काय असं राहिलंच नाही, काय खावं तेच काय नाही, फक्त काहीतरी कोणाची तर मदत आली तेवढंच आम्ही खातोय आणि पाणी ते आणलेलं तेवढंच पितो, दुसरं काहीच नाही आहे आमच्याकडे। लय झाले आयुष्य, काय राहिलं नाही, काय गेलं सगळं ह्याच्यावर पावसानं पाण्यानं सगळे घरात पाणी शिरलं, काय करा सगळं गेलं। आम्ही अंगाच्या पांघरुणासट भांडी खायापुरती घेऊन आलो, सगळी गेली ह्यानं वाहून। आलं नाही धराला का घ्यायला, काय करायला आलं नाही। जनावरांचं काय जनावरांचं काय रस्त्याला बांधली ती, त्याला वैरण नाही पाणी नाही, सगळं गेलं पाक। शेळ्या होत्या, गुरु बांधले ते रस्त्याला। उद्ध्वस्त झालेला संसार पुन्हा उभं करणं सोपं नाही। आयुष्यभर कष्ट करून उभा केलेला संसार एकाच पावसात कोलमडला। आता या पूरग्रस्तांना गरज आहे ती मदतीची। मायबाप सरकारनं लवकरात लवकर या पूरग्रस्तांना सावरायला मदत करावी हीच अपेक्षा। अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।